नमस्कार मित्रांनो, फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल सुधे आज एक नवीन पुढला फुकटचा सल्ला घेऊन आजचा आपला विषय आहे पोर्टफोलिओ एपिसोड 3. ॲक्टिंग किंवा मॉडेलिंग ह्या क्षेत्रात येण्यासाठी पहिली पायरी म्हणजे पोर्टफोलिओ. हे तर आपण आत्तापर्यंत समजून घेतलं की पोर्टफोलिओ हा तुमच्या करिअरचा पाया आहे. पोर्टफोलिओवर तुमचं अख्खं करिअरचा डोलारा बरेचदा उभा राहतो. सो पोर्टफोलिओ जेव्हा करायचा आपण ठरवतो, मुळात कुठलाही स्ट्रगलर पोर्टफोलिओ करायचा निर्णय घेतो त्याच्या आधी त्याला काही निर्णय घ्यायचे असतात की त्याला ह्या मीडियात यायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. मागच्या एका एपिसोडमध्ये आपण हे बघितलं होतं की ह्या क्षेत्रात 3 वेगवेगळे ट्रॅक्स असतात. पहिला असतो मेनस्ट्रीम मॉडेलिंग, दुसरा ट्रॅक आहे कॅरेक्टर मॉडेलिंग आणि तिसरा ट्रॅक आहे ॲक्टिंग. हे 3 वेगळे ट्रॅक्स या क्षेत्रात असतात आणि प्रत्येक स्ट्रगलरला आधी फोकस व्हायचं असतं की त्याला कुठल्या ट्रॅकवर त्याचं करिअर घडवायचं आहे किंवा सायमल्टेनियसली तो 2 वेगवेगळ्या ट्रॅक्सवर किंवा 3ही ट्रॅक्सवर एका वेळेला तो करिअर घडवू शकतो का, हा आधी फोकस त्याचा क्लिअर होणं हे खूप गरजेचं आहे. मग येतो तो पोर्टफोलिओ. कारण ह्या 3ही ट्रॅक्सच्या ज्या पोर्टफोलिओच्या गरजा असतात त्या संपूर्णतः वेगळ्या असतात. 3ही ट्रॅक्सच्या पोर्टफोलिओचे प्रकार हे कम्प्लिटली वेगळे असतात. ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर पहिला ट्रॅक आपण विचार करू की पहिला ट्रॅक जो आहे त्याला आपण म्हणू मेनस्ट्रीम मॉडेलिंग. आता मेनस्ट्रीम मॉडेलिंग म्हणजे काय तर फॅशन शोज, रॅम्प शोज, इव्हेंट्स, अल्बम्स किंवा रेडीमेड गार्मेंट्सच्या जाहिरातींपासून अंडर गार्मेंट्सच्या जाहिरातींपासून कॉन्डम्सपर्यंत कुठल्याही ॲड्स अशा जाहिराती की जिथे शारीरिक सौंदर्याला आणि फक्त शारीरिक सौंदर्यालाच अतोनात महत्त्व आहे. या ट्रॅकवर बौद्धिक सौंदर्याची फारशी अपेक्षा नसते. हवं असतं ते मुक्त आणि संपूर्ण आणि भरपूर असं शारीरिक सौंदर्य, अ परफेक्ट बॉडी. मग मेनस्ट्रीम मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ हा खूप जास्त बोल्ड शूटकडे जाणारा असतो. खूप जास्त स्किन अँड फ्लेश शो, पार्शल न्यूडिटीपासून फुल न्यूडिटीपर्यंत तुमचे जे काही कम्फर्ट झोन असतील ते सगळे इथे अपेक्षित असतात. की तुमचा जेवढा आणि जो काही बोल्डनेस आहे तो दाखवणं जितकं गरजेचं आहे तितकंच तुमचं अत्यंत आकर्षक शरीर असणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मुळात तुमच्याकडे एक अतिशय आकर्षक, आखीव, रेखीव, घोटीव आणि कमावलेलं शरीर पाहिजे, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष. आणि ते अतिशय कम्फर्टेबली आणि बोल्डली दाखवण्याची तयारी तुमची पाहिजे. दॅट इज मेनस्ट्रीम मॉडेलिंग. इथे उगाचच संस्कार, संस्कृती वगैरे असल्या बडबडीत राहू नये. इफ यू वॉन्ट टू बी इन रोम यू हॅव टू बी लाईक रोमन्स. मेनस्ट्रीम मॉडेलिंगमध्ये तुमची बुद्धिमत्ता बघायचीच नसते कोणाला. हे क्षेत्रच मुळे तुमच्या बाह्य सौंदर्यावर आधारलेलं आहे. तर जे इथं जो मुद्दा ज्याच्यावर हे क्षेत्र आधारलेलं आहे तो पार्ट दाखवणं, तो भाग दाखवणं हे गरजेचं आहे. सो इथे लाजाळू, संकोची अशा वृत्तीच्या लोकांचं इथे मुळात काही कामच नाही आहे. सो मेनस्ट्रीम मॉडेलिंग पोर्टफोलिओ इज बेस्ड ऑन द प्रेझेंटेशन ऑफ युअर बॉडी. आकर्षक व्यक्तिमत्व आकर्षक पद्धतीत दाखवा. सो दॅट इज मेनस्ट्रीम मॉडेलिंग. कॅरेक्टर मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ हा 2 वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. पहिली गोष्ट की तुमचं स्माईल कसं आहे, तुम्ही किती सुंदर हसता किंवा हसल्यावर किती सुंदर दिसता, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला कपडे कॅरी करण्याची अक्कल आहे का. आता कसं असतं की कपडे कॅरी करता येतात का म्हटल्यानंतर मला डायरेक्ट प्रश्न विचारतात म्हणजे काय, आम्ही काय कपडे घालत नाही का. कपडे घालणं हा मुद्दा वेगळा असतो आणि कपडे कॅरी करणं हा मुद्दा वेगळा असतो. तर कपडे कॅरी करणं म्हणजे कसं असतं ना की आता मुळात ह्या क्षेत्रातल्या म्हणजे कॅरेक्टर मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये न्यूडिटी किंवा बोल्डनेस हा प्रकार नसतो. तुम्हाला छान कपडे मिळतात, अंगभर कपडे मिळतात घालायला,
पण ते कपडे कॅरी करण्याची अक्कल असणं हा मुद्दा वेगळा येतो. म्हणजे फॉर्मल्सची बॉडी लँग्वेज वेगळी असते, कॅज्युअल्सची वेगळी असते, स्पोर्ट्सवेअरची वेगळी असते, एथनिक वेअरची वेगळी असते, टोटल वेस्टर्न आउटफिट्स हे वेगळ्या पद्धतीत कॅरी केले जातात, इंडो वेस्टर्नची एक वेगळीच स्टाईल असते. म्हणजे प्रत्येक कपड्याचा आपला एक एक प्रकार असतो तो कॅरी करण्याचा. तुम्हाला कुठले कपडे, कुठल्या प्रकारचे कपडे घालायला दिलेत याच्यावर तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतचा अख्खा स्टान्स तुमचा बदलला असणं गरजेचं आहे. सो फॉर्मल्स घालून तुम्ही स्पोर्ट्सवेअरसारखे उभं राहू शकत नाही, स्पोर्ट्सवेअर घालून तुम्ही एथनिक वेअरसारखे उभं राहू शकत नाही, एथनिक वेअर घालून तुम्ही काय परत कॅज्युअल वेअरसारखी उभं राहू शकत नाही. म्हणजे प्रत्येक कपडा तुम्हाला जो दिला आहे त्यानुसार तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज बदलता येते का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. बायकांना तो लागू होतो, साडी नेसता येते का. साडी नेसता येणं ही फालतू गोष्ट आहे, त्याच्याकरता हेअरड्रेसर असतात, ती त्या साडी नेसवून देतात. पण ती कॅरी करणं हा अजून वेगळाच मुद्दा आहे. की पल्लू किती पद्धतीत तुम्हाला स्टाईल करता येतात, किती पद्धतीत तुम्हाला पदर खेळवता येतो आहे, दुपट्टे जे चुडीदारचे दुपट्टे किती पद्धतीत तुम्हाला खेळवता येत आहेत अंगावर, किती पद्धतीत दुपट्ट्यांचा डिस्प्ले तुम्हाला करता येतो आहे, हे खूप महत्त्वाचे मुद्दे असतात. मुलींच्या बाबतीत बोलायचं तर साडी नेसल्यानंतरची बॉडी लँग्वेज, चुडीदार घातल्यानंतरची बॉडी लँग्वेज, डेनिम्स अँड जीन्स घातल्यानंतरची बॉडी लँग्वेज, शॉर्ट स्कर्ट्स घातल्यानंतरची बॉडी लँग्वेज, प्रत्येक कपड्याची बॉडी लँग्वेज ही वेगळी असते आणि त्याची अक्कल तुम्हाला आहे का, हा पहिला मुद्दा कॅरेक्टर मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये बघितला जातो. आणि दुसरा मुद्दा असतो तुमचं स्माईल कसं आहे. कारण मुळात कॅरेक्टर मॉडेलिंगमध्ये तुम्ही काहीतरी वस्तू विकत असता, कुठलं तरी एखादं प्रॉडक्ट तुम्ही विकत असता. मग ती एखादी वस्तू असेल ना, ते एखादी आयडिया असेल, एखादी कॉन्सेप्ट असेल, तुम्ही काहीतरी विकत असता. आणि ऑडियन्सना तुमच्या स्माईल्समुळे आधी इथे आवडलात तर ते प्रॉडक्ट इथे लक्षात राहतं. लोकांना इम्प्रेस करण्याकरता तुमचं स्माईल हे अतिशय मोहक असणं, आकर्षक असणं हे अत्यंतिक गरजेचं असतं. कॅरेक्टर मॉडेलिंग पोर्टफोलिओमध्ये तुम्ही मॅक्सिमम स्माईल्स फ्लॅश करायची असतात. स्मॉल स्माईल, बिग स्माईल, वाईड स्माईल, बट स्माईल्स. सो कॅरेक्टर मॉडेलिंग पोर्टफोलिओ हा स्माईल्स आणि कॉस्च्युम्सवर आधारित असतो. आणि तिसरा ट्रॅक आहे ॲक्टिंग. ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये बराचसा पोर्टफोलिओ हा क्लोजअप किंवा मिड क्लोज ओरिएंटेड असतो. 2-4 फोटोत समजलं तुझी बॉडी कशी आहे, तुझं बॉडी स्ट्रक्चर, तुझी उंची एक आलं, अंदाज आला. कॅमेरा झूम्स ऑन युअर फेस की तुम्ही किती पद्धतीत, वेगवेगळ्या पद्धतीत तुम्ही एक्सप्रेशन्स देऊ शकता, तुम्ही किती पद्धतीत तुमच्या आयब्रोज वापरू शकता, किती पद्धतीत तुमच्या डोळ्यांचा वापर करू शकता आणि किती पद्धतीत तुम्ही स्माईल करू शकता. कॅरेक्टर मॉडेलिंगमध्ये हस म्हणल्यावर हसलं, हस म्हणल्यावर हसलं एवढंच असतं. पण ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये हस म्हणलं की दात काढले असं नसतं. तर स्माईल्समधली व्हेरिएशन्स म्हणजे इनोसंट स्माईल, नॉटी स्माईल, रोमॅन्टिक स्माईल, रॉयल स्माईल, क्रुएल स्माईल, सरकॅस्टिक स्माईल, इडियट आणि शिपिश कॉमिक स्माईल, प्रत्येक स्माईलमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा कॅलिडिओस्कोपच बदलत असतो. त्यामुळे तुम्हाला स्माईल्समधलीही व्हेरिएशन्स देणं अत्यंत गरजेचं असतं. बरं, नुसती स्माईल्स असतात का, तर तसं नाही. मग ॲटिट्यूड झाला, माज झाला, राग झाला, खलप्रवृत्ती झाली, बिंडो कॉमेडी त्या टाईपचं काहीतरी एक बावट कॅरेक्टर झालं, टपोरिझम झालं. अनेक कॅरेक्टर्स तुम्हाला उभी करायची असतात. तुमच्या एक्सप्रेशन्समधून, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून, तुमचं कॉस्च्युम कॅरी करण्याच्या स्टायलिंगमधून. इथेही परत कॉस्च्युम कॅरी करण्याचा मुद्दा आलाच. सूट बूट ब्लेझर घातल्यानंतर एक्झिक्युटिव्ह क्लास माणसाचा जो स्टान्स आहे, कट टू ज्या तुम्ही मळलेले किंवा एखादी बनियन आणि टॉन डेनिम्स घालून तुम्ही एखादा टपोरी गराज मेकॅनिक म्हणून बसता, की एखादा कानावर बिडी किंवा एखादा हातात पाना घेऊन आणि चहाचा कटिंग ग्लास, चहाचा प्याली हातात घेऊन तुम्ही ज्या एखादा गराज मेकॅनिक म्हणून जेव्हा बसता, तेव्हा त्या एक्झिक्युटिव्ह क्लासची बॉडी लँग्वेज आणि या टपोरी क्लास जो मेकॅनिक असेल, गराज मेकॅनिक असेल, त्याची बॉडी लँग्वेज याच्यातला फरक तर तुम्हाला दाखवता आला पाहिजे. सो कॅरेक्टर मॉडेलिंग पोर्टफोलिओ
हा ह्या पद्धतीचा असतो. तुमची मूड्स, एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज आणि कॅरेक्टरायझेशनचा अभ्यास ज्यातनं दिसेल असा तो पोर्टफोलिओ असतो. सो हे डिफरन्सेस आहेत मेनस्ट्रीम मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ, कॅरेक्टर मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ आणि ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ याच्यामध्ये. हे पोर्टफोलिओ करताना तुम्हाला इतकं प्रॉपरली प्लॅन करायला लागतं. आता हाच मुद्दा होतो, बऱ्याचदा लोकांना पोर्टफोलिओ आणि फोटो सेशनमधला फरकच माहिती नसतो. हे आपण पोर्टफोलिओच्या पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की दे जस्ट स्पेंड मनी, भरपूर पैसा घालवतात आणि एक उत्तम फोटो सेशन करून घेतात आणि ते अनंत ठिकाणी वाटत बसतात आणि काम तर काही मिळत नाही. आता हा मुद्दा इथे होतो की तुम्हाला जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतरता त्याला समोरचा माणूस कुठल्या क्षेत्रातला आहे आणि त्याला तुमच्यातलं काय बघायचं आहे हा विचार आधी लक्षात घेऊन त्याला जे पाहिजे ते फोटो त्याला दाखवा. तुम्ही जर एखाद्या हार्डकोर डिरेक्टरसमोर बसलात की जो क्लासिक फिल्म्स बनवतोय आणि त्याला तुमचे उघडे फोटो दाखवायला सुरुवात केलीत तर तो म्हणेल, अरे बाबा छान आहेस तू, बॉडी मस्त आहे, पण मी काय करू, मला तुझी एक्सप्रेशन दाखव बाबा, मला नुसता तू उघडा कसा दिसतोय बघण्यात मला नाही आहे इंटरेस्ट. त्याला एक्सप्रेशन्स बघायची असतात. हेच जे एखाद्या फॅशनवाल्या माणसासमोर उभं राहून तुम्ही एक्सप्रेशनचे खेळ दाखवायला लागलात तर तो म्हणेल, हट हे बाजूला काढ, मला तोंडावरची एक्सप्रेशन नको दाखव, मला बॉडी दाखव तुझी कशी आहे, तुझं चेस्ट कट, आर्म्स, बायसेप, ट्रायसेप्स, 6 पॅक्स 4 पॅक्स काय जे आहे ते दाखव, मला तुझी बॉडी बघण्यात इंटरेस्ट आहे, एक्सप्रेशन नको दाखव मला. सो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळाच आहे. ॲड एजन्सीवाला काय म्हणतो, मला तुला उघडंवागडंही बघायचं नाही आहे आणि मला तुझी खूप रडकी आणि भयानक एक्सप्रेसिव्ह तोंडही बघायचे नाही आहेत, मला आपलं कपडे कसे कॅरी करतो दाखव आणि छान स्माईल कसं दिसतं तेवढं दाखव बाबा. ही ॲड एजन्सीवालीची गरज असते. म्हणजे प्रत्येक माणसाची रिक्वायरमेंटच वेगळी असते. मग माझं असं म्हणणं असतं, समोर कोण आहे आणि त्याला काय बघायचं आहे ते लक्षात घेऊन तुमच्या पोर्टफोलिओतला तेवढाच पार्ट त्याला दाखवा, त्याला इम्प्रेस करा, तुम्हाला काम मिळेल. आणि एकदा तो इम्प्रेस झाला की इतर फोटो त्याला दाखवा नाही तर नका दाखवू, त्यांनी काही फरकही पडणार नाही आहे. पण समोरच्याची जशी मागणी असेल तसा पुरवठा किंवा तसे पिक्चर्स तुमच्या पोर्टफोलिओत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला कुठल्या ट्रॅकवर किंवा कुठल्या ट्रॅक्सवर सायमल्टेनियसली करिअर करायचं आहे त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओचे सुद्धा तेवढे भाग झाले पाहिजेत. त्या पद्धतीत पोर्टफोलिओचे प्रेझेंटिंग सेक्टर्स हे वेगळे झाले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला काम मिळण्याचे चान्सेस डेफिनेटली कितीतरी पटीने वाढतात. कारण मग तुम्ही जो प्रेझेंट करत असता तो खऱ्या अर्थाने पोर्टफोलिओ असतो, फोटो सेशन नसतं. कारण जनरल फोटो सेशन करून तुम्ही सगळ्यांनाच दाखवायला लागलात आणि कुणालाच त्यांना जे पाहिजे ते त्यात दिसत नसेल तर कोणीच तुम्हाला काम देत नाही, ते फोटो कितीही सुंदर असले तरी. त्याच्यापेक्षा छान अभ्यास करा मीडियाचा, छान अभ्यास करा पोर्टफोलिओ या विषयाचा आणि उत्तम प्रेझेंटेशन करून घ्या पोर्टफोलिओमध्ये स्वतःचं आणि तुमचं करिअर निश्चित योग्य ट्रॅकवर आहे याची खात्री बाळगा. माझा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.